आता हे लहान आले पोर आहेत, यांना शोभतं उड्या मारणं, कान ओढणं, गप्पा हाणणं, त्यांना शोभतं, त्यांचं वय आहे. म्हातारी शेजारी बसला आणि एकमेकाचा मुका घ्यायला लागला, शोभत काही? ते वयाला शोभत महाराज, पोर आहे ते. हे बा आपण लहान असताना जर शाळा सुटली ना महाराज शाळा अख्ख्या गावाला कळायचं शाळा सुटली का बरं. आरडच तेवढा व्हायचा, हे त्याच्यात उद्या सुट्टी असावा. आय 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 एका हातात दप्तर आणि एका हातात चड्डी ना अख्ख्या गावात बोलल्या बरं. चड्ड्या गळायच्या, पळता येत नव्हतं, इकडून लावून धरायचं, इकडं दप्तर हे धरा होतं. चपला तर नव्हत्याच, चप्पल नव्हती, अंडरपॅन्ट नव्हती, चप्पल नव्हती, अंडरपॅन्ट नव्हती, चैन मोकळी. तो काय एक तमाशा आहे का? इकडून धरलं का पट्टी पडायची, चला माग चड्डी गळाली, इकडून वर. पण महाराज खालच्या आळीची लोक सुद्धा म्हणाय सुटली बरं का शाळा, का आरड झाला. आता 6 लाखाची गाडी पोराला वट्ट्यावर घेऊन येते, पोरा असं उतरत हळूच. इंग्लिश मिडियमचं पोरग शाळेतून उतरले होते, उड्या बिड्या नाही आणि ज्यामुळे राहते ते काय उड्या बिड्या आणते. ते फक्त उतरल्या त्याच्या ऐक पाहते, काय पाप काय केलं मी बाबा, या दरिद्र्यांच्या घरात जन्माला आलो मी, मला काय आहे का नाही काय. आणि ती बाई म्हणते काय शिकवलं बाईनं, वांग शिकवलं बाई, काय शिकी ती बाई. मी एवढ्यांना शिकितो तरी सुधारलं, तर ती बाई 2.5 वर्षाच्या पोराला काय शिक. आता माझ्याकडे शिकायला का एका वर्गातली आहेत का, पहिली ते नदी. काय उगाच आपला बावळाटपणा. जुनं ते सोनं ऐका, आता कोळूर आलतो. पहिलं कौतुक करावं तरुणांचं, आणि करायलाच पाहिजे. गावांमध्ये सुद्धा ध्यानात ठेवा, 9 लोकांची ग्रामपंचायत असेल ना, 2 याडपाटका होईना बाया घ्यावा लागत आहे. चालू का बाई मग प्रत्येक गावात 2 पोरं पाहिजे मला ग्रामपंचायतीत पाहिजेच. जुनी मंडळी म्हणते त्यांना जमन का, तुम्ही काय सोन्याचा धोर काढला तर ते काढायचे. आणि आज दिवस भपकेचे नाहीत, आज दिवस बोलण्याचे नाहीत, आज दिवस कृतीचे आहेत. तरुण पोरांना तुम्ही प्रत्येक क्षेत्रात डावाली जाऊ नका, ते कधीतरी चांगलं काम करतातच. तुमचं काय मत आहे? फक्त आपण त्यांना करून घेत नाही, नाही तर केल्याशिवाय. आज मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये रक्तदान आहे, पोरच करतात. गावातली शिबिर आहेत, पोरच करतात. गावातल्या जत्रा पोरच करतात. गावातले सप्ते पोरांमुळे ही मजा आहे. पण ते आपल्याकडे काय झालंय, भपका झालाय, भपका.